नमस्कार. आज आपण स्वाध्याय 1.3 अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला आहे 4, 0, 6, 9, 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती. आता आपल्याला या प्रश्नामध्ये जे आहे 2 अटी दिलेल्या आहेत त्या आपण पूर्ण करायच्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला 5 अंक दिलेले आहे, त्यांचा प्रत्येकी एकदाच वापर करून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे व लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करूया. पहिल्यांदा आपण याच्यातील सगळ्यात मोठा अंक म्हणजे 9 घेणार आहोत, नंतर 6, नंतर 5, नंतर 4 आणि नंतर घेणार आहोत 0. मग आता आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची, तर आपण 0ला घेणार का पहिल्यांदा? तर नाही, पहिल्यांदा आपल्याला 4ला घ्यावं लागेल. 4 नंतर 0, नंतर 5, नंतर 6 आणि नंतर 9. नंतर यांची करायची आहे आपल्याला वजाबाकी. या वजाबाकीचं उत्तर येणार आहे 55,971. आता आपल्याला यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती असं विचारलेलं आहे. वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज. मग आपण वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज करूया. 5 + 5 10, 10 आणि 9 19, 19 आणि 20 आणि 7 जे आहे 27. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न दुसरा आहे 3, 5, 9, 8, 6, 1 यापैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकांची तिप्पट किती. बघा, प्रश्न आपण स्पर्धा परीक्षेत देणार आहोत, स्कॉलरशिप ही परीक्षा देणार आहोत, तर प्रश्न आपल्याला काही अगदी सरळ येणार नाही आहे, आपल्याला थोडेसे फिरून येतील. बघा काय सांगतील की यापैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणारी 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकांची तिप्पट विचारलेली आहे आपल्याला. मग आपण कोणतेही घ्यायचे का? तर नाही, पहिल्यांदा आपल्याला त्यांनी क्ल्यू दिलेला आहे की मोठ्यात मोठ्या संख्येतील. मग आपण पहिल्यांदा सुरुवात करूया मोठ्या अंकापासून. मग आपल्याला मोठा अंक मिळालेला आहे 9, त्यानंतर जो आहे 8, त्यानंतर 6 आणि नंतर 5. 4 अंकी सांगितलेला आहे म्हणून आपण 4च अंक घेणार आहोत. मग याच्या एकक स्थानी कोणती संख्या आहे? तर 5. मग 5ची तिप्पट म्हणजे गुणाकारात 3 करावं लागतं, तर 5 × 3 = 15. तर असा पर्याय आहे का आपल्याकडे? तर हो, पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. परंतु आपण जर कोणत्याही 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या घेतली, समजा दुसऱ्या जर घेतल्या, समजा आपण 8, 6 नंतर येणार आहे 5 आणि नंतर येणार आहे 3, तर 3 × 3 = 9. तर 9 हा पर्याय नाही आहे. आपल्याकडे 10 हा कोणाचीच तिप्पट नाही आहे. 6ची तिप्पट जी आहे sin 3 = 18, तर हा 3ऱ्या क्रमांकावर येतो, म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचा होणार आहे. आणि 4 × 3 = 12 किंवा 4 × 3 = 12 हा पर्याय सुद्धा चुकीचा होणार आहे. म्हणून पर्यायापैकी पण आपण जाऊ शकतो, तर आपला चौथा पर्याय हा योग्य असेल. प्रश्न तिसरा आहे 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. आता बघा, फार सोपा प्रश्न आहे हा. आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत की मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या जी आहे ती 9 असते. नंतर मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99 असते. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या 999. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या 9999. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या 99,999. मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या 9,99,999. तर हा जो आहे मोठ्यात मोठ्या अंकांचा जो आहे संच वाढत जाईल. मग आपल्याला काय पाहिजे? तर 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून. मग आपण 6 अंक घेऊया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 यांच्या कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. मग आपल्याला कोणती तरी संख्या अशी वजा करावी लागेल जेणेकरून आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. 9, 9, 9, 9 आणि 9. तर बघा, आता आपल्याला काय वजा करावं लागेल? 9तून 0
शून्य वजा केले तर 9 मिळणार आहे. 9तून 0 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 वजा केले तर 9 मिळणार आहे. आता 9तून 0 वजा करू शकतो का आपण? तर नाही. 9तून 9च वजा केले तर आपल्याला 0 हा अंक मिळेल. आता बघा आपण किती वजा केले? तर 9 लाख हे वजा केले. मग हा पर्याय आहे का आपल्याकडे? तर पर्याय क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे. समजलं तुम्हाला? आता चौथा प्रश्न बघूया. 7, 9, 1, 3 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती आहे? असा प्रश्न आलेला आहे. तर काय करायचं याच्यामध्ये? तर बघा आपण पहिल्यांदा 7 हा अंक घेऊया. 7 या अंकापासून किती संख्या तयार होतात ते आपण बघूया. मग 7, 9, 3, 1. मग 7, 9, 3, 1. आता ह्या 2 संख्या तयार झालेल्या आहेत. 6 जो आहे प्रथम स्थानी घेतल्यानंतर आपल्याला 6 संख्या मिळतात. मग आपण 9 या अंकाला जर प्रथम स्थानी घेतलं, आता इथे आपण प्रथम स्थानीच म्हणूया कारण की आपल्याला 4 या संख्या दिलेल्या आहे. तर याच्यासुद्धा 6 संख्या तयार होतील. नंतर 1ला पहिल्यांदा घेऊन जे आहे याच्यासुद्धा 6 संख्या तयार होतील. नंतर 3ला घेऊन जे आहे 3ला सुद्धा 6 संख्या तयार होतील. तुम्ही करून पहा. इथे थोडा मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजावून सांगते. तर प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार, मग या सर्व अंकांची जे आहे आपल्याला बेरीज करायची आहे. तर त्याच्यासाठी एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगते की हा एकक आहे. म्हणजे आपण सुरुवातीला बघूया 7, 9, 3 आणि 7, 9, 1, 3. 7, 9, 1, 3. तर ह्या ज्या संख्या आहे, परत लिहिते 7, 9, 1, 3. या ज्या संख्या आहेत या संख्यांची किंमत किती आहे? तर एकक, दशक, शतक, हजार. मग 7 या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या किती आहे? 6. 9 या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या किती आहे? 6. 1 या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या किती आहे? 6. 3 या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या 6 आहेत. मग आपल्याला 6, 6, 6 आणि 6. मग आता या सर्व संख्यांची काय करायची आहे? बेरीज. आपल्याकडे ज्याही संख्या असतील त्यांची करायची आहे बेरीज. 7 आणि 9 16. 17, 17 आणि 3 20. मग यांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार. कुणाशी गुणाकार करायचा आहे? तर 6666. आता 6666 कसे आले तुम्हाला कळलं ना? मग जे आहे आपण काय करूया, या शून्याला थोडंसं बाजूला लिहून घेऊया आणि पहिल्यांदा गुणाकार करून घेऊया. 7 दुनी 12, 12शी 2 हातचाला 1. 7 दुनी 12 आणि 1 13, 13शी 3 हातचाला 1. 7 दुनी 12 आणि 13, 13शी 3 हातचाला 1. 7 दुनी 12 आणि 1 13. तर उत्तर किती आलेलं आहे आपलं? तर 1,33,320. याच्यामध्ये उत्तर आहे का? 1,33,320 हा पर्याय चौथ्या क्रमांकावर आपला आहे. समजलं तुम्हाला? या प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला आला तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे सॉल्व्ह करू शकता. आता प्रश्न 5वा आहे. जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? आता या पर्यायामधून आपल्याला उत्तर काढायचं आहे. जिचा आरंभ म्हणजे सुरुवात 7 या अंकांनी झालेला आहे अशी या पर्यायापैकी जी आहे मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या शोधायची आहे. पहिल्यांदा आपण जे आहे 79,999. नंतर हीच आपल्याला मोठी दिसत आहे कारण की 79,898 जी आहे ही लहान आहे. 78 आणि 78 ही 79पेक्षा लहान आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे बरोबर आहे. सगळ्यात कमी वेळात हे उत्तर आलेलं आहे आपलं. अशा प्रकारचे जर उदाहरणं आले तर स्कॉलरशिपमध्ये सगळेच जण पास होतील. आता जे आहे 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. 5, 3, 0, 9, 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? समसंख्या विचारलेला आहे. मग याच्यापैकी पहिल्यांदा आपल्याला निरीक्षण करायचं आहे की एकक स्थानी कोणता अंक असेल जे सम असेल? तर 0 हा अंक, कारण की बाकीच्या ज्या सर्व संख्या आहे त्या विषम संख्या आहे. मग 0 असलेला पर्याय कुठे आहे? तर या ठिकाणी आहे
पर्याय 3 आहे, पर्याय 4 आहे, म्हणजे हा पर्याय कट झालेला आहे. मग आपल्याला मोठीत मोठी पाहिजे. मग जे आहे मोठा अंक कुठून चालू होईल? पहिल्यांदा 9 येणार आहे, नंतर 7 येणार आहे. तर असा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 4. तर आपल्याला हा पर्याय योग्य टिक करायचा आहे. नंतर आहे प्रश्न 2, 5, 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? बघा, आपण ज्याप्रमाणे हा चौथा प्रश्न सोडवलेला आहे तसाच प्रश्न जो आहे परत आलेला आहे. 2, 5, 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व अंकांची बेरीज किती आहे हा विचारलेला आहे. मग आपण पहिल्यांदा 2, 5, 6 याच्यापासून किती संख्या तयार होतात ते बघूया आणि नंतर उत्तर सोडवूया. कारण की आता तुमच्या लक्षात आलेलं असेल अशा प्रकारचा प्रश्न आला तर काय करायचं आहे. मग 256 पासून जे आहे 265 आता तयार होतात का? आणखीन 2 या अंकापासून परत कोणती संख्या तयार होते का? तर नाही. नंतर आपण जे आहे 526 घेऊया, नंतर 562 घेऊया. आता तिसरा अंक कोणता आहे? 6 अंक. तर 625 आणि 652. म्हणजे आपण प्रत्येक अंक एकदा वापरून जो आहे किती संख्या तयार केलेल्या आहेत? 2च्या 2 संख्या तयार झालेल्या आहे, 5च्या 2 संख्या तयार झालेल्या आहे आणि 6च्या ज्या आहेत 2 संख्या तयार झालेल्या आहे. मग आपण काय करणार आहोत? 2, 2, 2 गुणेला यांची बेरीज. मग आता बेरीज करा तुम्ही. 2 + 5 + 6 किती होतात? तर 7 आणि 13 किती होतात? 13. तर 13नी जो आहे गुणाकार करायचा आहे. 13 दुनी 26, हातच्याले 2, 13 दुनी 26, 27 28 8 2, 13 दुनी 26, 27 28. तर असा पर्याय आहे का आपल्याकडे कोणता? तर हो, पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. 2886. कळलं तुम्हाला? आता प्रश्न 8वा आहे की जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? आता जर आपण पर्यायामध्ये बघितलं तर सर्व संख्या ज्या आहे आपल्याला सम दिसतात. मग आता 4 व 5 नाहीत आणि एक अंक एकदाच वापरलेला आहे. तर सर्व पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर 4 व 5 हे अंक कोणामध्येच नाही आहे. एक अंक प्रत्येक पर्यायामध्ये एकदाच वापरलेला आहे. लहानात लहान विचारलेला आहे. लहानात लहान 4 अंकी समसंख्या. मग आता याच्यातली आपल्याला लहानात लहान जी आहे ती संख्या शोधायची आहे. तर आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? 9वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे. आता 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? बघा, आपण आताच बघितलं की मोठ्यात मोठी संख्या म्हटलं की आपल्याला जे आहे 9 हा अंक वापरायचा आहे. मग आपण जे आहे मोठ्यात मोठी संख्या कोणती असणार आहे आपल्याकडे? 9999. मग 3 अंकी लहानात लहान. बघा, 3 अंकी लहानात लहान. 1 अंकी लहानात लहान संख्या कोणता? 1. 2 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 10. 3 अंकी लहानात लहान संख्या किती होईल मग? 100. मग आपल्याला जे आहे यांच्यातून काय करायचे? वजा करायचे आहे. मग आपण वजा करणार. 9तून 0 गेले 9 राहिले, 9तून 0 गेले 9 राहिले, 9तून 1 गेले 8 राहिले आणि 9तून जे आहे 9 काहीच नाही आहे म्हणून आपण 9 जसं तसा लिहिणार. मग आपल्याकडे हा पर्याय असलेला जो आहे पहिला पर्याय आहे, त्याच्यामुळे आपला पहिला पर्याय जो आहे तो टिक करणार आहोत. समजलं? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.